हार्दिक स्वागत करतो। आज या कार्यशाळेसाठी या कन्सल्ट क्लासेसचं सुद्धा मनापासून कौतुक करतो, हार्दिक अभिनंदन आहे की त्यांनी या परिसरामध्ये या जागेमध्ये फार व्यवस्था छान केलेली आहे। तसेच अर्पिता मॅम, सुदर्शन सर आणि कन्सल्ट क्लासेसचे संचालक यांचे सुद्धा मनपूर्वक हार्दिक आभार मानतो। आज या कार्यक्रमास छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद येथून महात्मा गांधी मिशन या संस्थेच्या अंतर्गत APJ अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र आहे, ॲस्ट्रोस्पेस सायन्स सेंटर, त्याचे संचालक आदरणीय श्रीनिवास औंधकर सर आज आपणासमोर उपस्थित आहेत। ते स्वतः खगोल अभ्यासक, खगोलशास्त्रज्ञ, हवामान तज्ज्ञ, पर्यावरण तज्ज्ञ तसेच निसर्गप्रेमी अशा सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्वाचं आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे। तर मला वाटतं आपण जोरदार एकदा टाळ्या वाजवून त्यांचं सुद्धा स्वागत करूया। यासाठी खगोलशास्त्रामध्ये त्यात अंतराळ विज्ञान ज्याला आपण म्हणतो अतिशय जिज्ञासाचा विषय तुमच्या बच्चे कंपनीचा, तर नक्कीच त्यांनाही आवडेल तुमच्याशी संवाद साधायला। आपण वर्कशॉप झाल्यानंतर जर वेळ मिळाला तर नक्कीच तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आपण प्रयत्न करूया। सरांना विनंती करू तुम्ही पण त्या तयारीत असाल। तर तात्पर्य असं आहे की सरांचं जे काही संशोधन आहे खगोल विषयामधलं गेल्या 38 ते 40 वर्षांपासून या विषयात त्यांचं काम आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की शूमेकर लेवी नावाचा एक कॉमेट होता, 93-94 ची गोष्ट आहे, 1993। तर या दरम्यान जो ज्युपिटर आहे गुरुग्रह त्यावर या शूमेकर लेवी कॉमेटचा इम्पॅक्ट झाला होता, थोडक्यात तो आदळला त्यावर। आणि त्यातनं जे काही रेडिओ वेव्ज ध्वनी लहरीचे तरंग उठले त्याची जी नोंद आहे जगभरात विविध सायंटिस्टने घेतली, पण आपल्या भारतातली एकमेव नोंद, ओनली वन रेकॉर्डिंग जे होतं ते आदरणीय औंधकर सरांनी केलेलं होतं। हे सगळ्यात मोठं अचिव्हमेंट होतं त्यांच्या कामात। लक्षात घ्या, आज आपण संवाद साधण्यासाठी प्रत्येकाकडे स्मार्ट गॅजेट, स्मार्टफोन आहे, पण 1993-94ला कुठलंही स्मार्ट गॅजेट नव्हतं, इव्हन पेजर सुद्धा नव्हतं, मोबाईल तर दूरची गोष्ट आहे। त्या काळामध्ये सरांनी त्यांच्या कल्पकशक्तीनं जे काही साधन निर्माण केलं, त्याच्या ज्या काही नोंदी घेतल्या त्या जगभरातल्या नासा संस्थेकडे रेकॉर्डिंग केलं आणि त्याची नोंद लोकसभेत सुद्धा ठरावातून घेण्यात आली की या नोंदीचं श्रेय औंधकर सरांना जातं। दुसरी महत्त्वाची घटना त्यांच्या आयुष्यात अशी घडली संशोधनाची की नासा या संस्थेचं, नासा तसेच USA नेव्हल ऑब्झर्वेटरी आणि आयुका पुण्याला जी आपली संस्था आहे भारताची, तर या तिन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने कॉम्बिनेशनमध्ये एक मोठं मिशन होतं। 24 ऑक्टोबर 1995ला आपल्या भारतातनं सूर्यग्रहण दिसणार होतं आणि त्या काळामध्ये नेमका दिवाळी उत्सव होता, लक्ष्मीपूजन होतं त्याच दिवशी। आणि त्या दिवशी त्या मोहिमेचं जे वैशिष्ट्य होते की सूर्यग्रहण काळात सूर्याचा व्यास मोजणे, सन डायमीटर काउंट करणे। तर या मिशनमध्ये आयुका, नेव्हल ऑब्झर्वेटरी आणि नासा या तिन्ही संस्थांचे शास्त्रज्ञ संशोधक यामध्ये सहभागी होते। भारतातनं आदरणीय जयंत नाणीकर सर, नारायणचंद्र राणा सर, आदरणीय औंधकर सर यांना ही संधी मिळाली आणि या टीममध्ये त्यांनी ते व्यास मोजण्याचं काम केलं। एक मोठी अचिव्हमेंट झाली। आणि सगळ्यात महत्त्वाचं ते सांगण्याचं श्रेय कसं आहे की आपल्या मराठवाड्यातलं एक मराठी व्यक्तिमत्व एवढं उत्तुंग कार्य करतं हे बऱ्याच जणांना कल्पनेच्या बाहेर आहे। आपल्याला नावं ऐकण्याची सवय असते साऊथकडचे, पश्चिमेकडचे, परंतु आपण ज्या परिसरात राहतो भौगोलिक त्या परिस्थितीशी सामना करत, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जे काही श्रेय जातं नक्कीच ते कौतुकास्पद आहे। तिसरं जे आहे आपल्याला जे सोलार सिस्टीम आहे, तर आपल्याला सोलार सिस्टीममध्ये किती प्लॅनेट्स आपण अभ्यासतो? नक्की? पण सरांना आणि आम्हाला 9 प्लॅनेट होते। 9वा कोणता असेल? छान। तर जो 9वा जो प्लॅनेट त्याला आपण म्हणतो डॉर्क प्लॅनेट, तर त्या प्लॅनेटला त्या सोलार सिस्टीम मधनं बाहेर करण्यासाठी त्याचं अपोजिशन आणि सपोर्टिंग असं एक वोटिंग घेण्यात आलं। त्याला सोलार सिस्टीम मध्ये ठेवायचं का बाहेर काढायचं, त्याला माहित नाही मला काय करणार आहे पृथ्वीवरचे माणसं, परंतु त्याला बाहेर ठेवण्याविषयी जे काही निकष लावण्यात आले त्यामध्ये जगभरातले जे काही शास्त्रज्ञ होते त्यांनी जे वोटिंग केलं त्यामध्ये सरांना एक वोट देण्याचं म्हणजे संधी मिळाली की त्याला प्लुटोला बाहेर करण्यात यावं। ती एक अचिव्हमेंट झाली। म्हणजे अशा इंटरनॅशनल लेवलला जे काही त्यांचं कार्य करता आलं त्यांना, त्या माध्यमातून त्यांनी ते जे खगोलशास्त्र संशोधन आहे ते सर्वांपर्यंत पोहोचावं म्हणून संभाजीनगरला आदरणीय अंकुशराव कदम सर यांच्या प्रेरणेतून हे APJ अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र स्थापन केलं।
ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर अख्खा 1 दिवस लागतो, 6 तास लागतात. मागे पुढे तुम्ही पालकांसहित येऊ शकता, क्लासेस आहेत किंवा शाळेच्या वतीने तुम्ही व्हिजिट करा. छानपैकी दुर्बिणी आहेत, दुर्बिणीतनं सूर्याचं निरीक्षण आहे, तारांगण आहे, आउटडोअरमध्ये काही भौतिकशास्त्रातली खेळणी आहे. त्याशिवाय फिजिक्सच्या 2 लॅब आहेत, नियर अबाउट 75 एक्सपेरिमेंट्स आहेत. सोबतच खगोलदालन, होलोग्राफी, 3D मूव्ही असं 6 गॅलरीज आहेत, 6 तास लागतात. आणि या व्यतिरिक्त नाईट स्टार गॅझिंग, दिवसा आपण दुर्बिणीतनं सूर्य पाहू शकतो, तारे नाही पाहू शकत, तर संपूर्ण रात्रभर तुम्हाला आकाश निरीक्षणाची पण संधी मिळते. तर असं हे जे काही मोठं काम आहे आदरणीय नाऊनकर सरांनी उभं केलेलं संभाजीनगरला, ज्यावेळेस तुम्ही कधी या संभाजीनगरला आवर्जून भेट द्या. इव्हन संडेला सुद्धा ओपन असतं, मंडे आमचा विक्री ऑफ असतो. हे झालं सरांच्या कार्याविषयी. आणि आज आपण जी काही कार्यशाळा घेणार आहोत, आकाशाला गवसणी नावाचे जे मॉडेल तयार केलेले आहे, ती संकल्पना सुद्धा सरांचीच आहे. आणि त्या कार्यशाळेविषयी आता सर सादरीकरण करतील, पीपीटी प्रेझेंटेशन, ते शांततेने ऐकून घ्यावं, समजून घ्या. त्यानंतर आम्ही डेमॉन्स्ट्रेशन दाखवू की ते मॉडेल कसं तयार होतं. आणि नंतर आपले जे काही 100-125 विद्यार्थी, तर प्रत्येकी 10 विद्यार्थ्यांचा एक ग्रुप केला जाईल. समजा या 10 मुली आहेत, तुमचा एक ग्रुप केला, त्यातली एक जण मॉनिटर असला, कोणी पण तुम्ही ठरवायचं, XYZ, अक्षता, सोनाली, कोणी पण. तिला किट दिलं जाईल आणि बाकीचे 9 जण तिला हेल्प करतील मॉडेल तयार करताना. म्हणजे टीम वर्क करायचं, राईट. मला एखादी 4 व्हीलर तयार करायची कंपनीमध्ये, टाटाची गाडी, तर इंजिनियर्स कसं टीम मध्ये काम करतात, तसे सर्व इंजिनियर्स असणार आहेत तुम्ही आज. ते मॉडेल करताना कुठेच चुकायचं नाही, मॉडेल वेस्ट जाऊ द्यायचं नाही. काही अडचण आली आम्हाला विचारायचं, आम्ही तुमच्या सोबत आहोत. प्रत्येकानं कात्री आणि फेविकॉल आणलंय, कात्री फेविकॉल आणलंय का, एकमेकाला मदत करा. 10 जणांचा जो ग्रुप आहे तो सोडायचा नाही, त्या ग्रुपमध्ये राहून आपलं काम करायचंय. आणि नंतर ते झालेलं मॉडेल त्या मॉनिटर घरी घेऊन जाईल आणि उर्वरित 9 जणांना रेडी जे मॉडेल आहे किट पॅकिंग मध्ये ते देऊ, ते तुम्ही घरी करायचं. त्यावर QR कोड दिलेला आहे, तो जर स्कॅन केला की तो तुम्हाला मेकिंग व्हिडिओ रन होतो घरच्या आपल्या मोबाईलमध्ये. तो व्हिडिओ पाहून तुम्ही करू शकता. आणि अर्ध काम तुमचं आज इथे झालेलं असल्यामुळं तुम्हाला एक कन्सेप्ट कळून जाते की आपल्याला कसं तयार करायचं, राईट. अद्याप त्या वेगळ्या आपण जाऊ शकलो नाही नक्की. कारण त्यावेळेस अद्याप कथानकासाठी चांगलं आहे. आपण त्यावेळेस म्हणजे आपल्याकडे नारायण तुम्हीच आपल्याकडे एक पात्र आहे आपल्या पुराणामध्ये. नारायण नारायण म्हटला की स्वर्गातून पाताळाले, पाताळातून भूलोकामध्ये कुठे फिरत होता, ते पात्र तयार केलेलं आहे. पण ते शक्य नाही, टाईम ट्रॅव्हल तिथं शक्य होणार नाही. 6,000 ते 6,000 लोक टेम्परेचर बघितलं गेलेलं आहे. टेम्परेचरमध्ये इफेक्ट होतं, पण त्या ठिकाणी ज्या एमिशन आता माझ्याकडे दुर्बीण माझ्याकडे औरंगाबादला आहे, प्रक्रियेमध्ये म्हणजे आता युरेनियम म्हटलं गेलं त्या अणुशोधन प्रक्रियेमध्ये लक्षात येतं की ताऱ्याची निर्मिती असून ताऱ्याच्या अंतपर्यंत बघितला तर तो कालावधीमध्ये का होतो, त्याबद्दल ताऱ्याचे प्रकाश बघितला किंवा तेजस्कर बघितलं असेल किंवा आकार खंड बघितलं असेल, जे अतिशय निळे तारे आहेत, तरुण तारे आहेत, ती उष्णता नक्की जास्त आहे आणि त्याच्या आकारावर देखील बघितलं जातं. आणि एकदा ती म्हणजे कोरमध्ये निर्माण सुरू झाली त्यानंतर काळ सुद्धा सूर्याच्या बाबतीमध्ये जी फ्युजन प्रक्रिया जी आहे सूर्याला 8 ग्रहाच्या ऐवजी 9 ग्रह केले, संख्या केली. परंतु जसं 30 नंतर 55, 56ला असं लक्षात आलं की तो एकटा नाही आहे, त्याच्यावरती अजून कोणती फिरत आहे सोबत. मग म्हणजे चंद्र जो शेवाळ आहे त्याला शोध लागला. 245 वर्षामध्ये तो सूर्यावरती पूर्ण फेरी मारतो असं लक्षात आलं. या सगळ्या याच्यामध्ये अजून संशोधन झाल्यानंतर असं लक्षात आलं की तो फिरताना ते दोघं असे फिरतात, दोघं म्हणजे शेरॉन आणि प्लुटो. आणि जी कक्षा आहे ती इन्क्लाइंड आहे, बाकी सगळे ग्रह एका प्लेनमध्ये आहे, तो इन्क्लाइंड आहे. आणि त्याच्या 245 वर्षात 20 वर्ष तो नेपच्यूनच्या अलीकडून घुसतो मध्ये. म्हणजे 8व्या नंबरवरती प्लुटो राहतो, 9 नंबरवरती नेपच्यून राहतो. हे काही नियम त्यांनी मोडले
नियम काय केले गेले, ग्रहपथ काढण्यापेक्षा त्याला बटून ग्रह केलं आणि तो फिरतोय, त्याला माहीत पण नाही की पृथ्वीचं नाव घेतलं त्याला माहीत नाही. आपण काउंट करताना ग्रह तुला म्हणलं पाहिजे, त्याच्या व्याख्या केल्या, त्यामध्ये आपण 8 ग्रह ठेवल्या, त्यामध्ये तो बटू ग्रह म्हणून त्याला मानलं जाते. हे बघा इकडे लक्ष द्या, तुमचं जमू द्या. आता आपण वर्कशॉप केलाय, आता याच्या पुढे 5 मिनिटं येणार, 5 ते 10 मिनिटं. तुम्हाला खगोल अंतराळविषयी काही नक्कीच प्रश्न असणार आहेत. तुम्हाला चंद्रयान 3 ची मी माहिती देणार आहे त्या मॉडेलची. तत्पूर्वी आदरणीय अंक सरांशी तुम्हाला कम्युनिकेट होता येईल, संवाद साधता येईल. नक्कीच सकाळी जसे काही प्रश्न आले होते तसे छान जर तुमच्याकडे प्रश्न घेतलेली आहे, 8 वाजले. उत्तर आहे, दक्षिण आहे, पश्चिम आहे, पूर्व आहे, ते उत्तरेकडे आहे. असं बघितलं तिथे आकाश आहे. मग एका तासाने घेतलं तर 9 वाजता तसं काय करायचं, 9 वाजता पुढे वेगळं आकाश आहे. पण 10 वाजता प्रत्येक
तुम्ही पलकोंडवार कोणीकडे राईट 3 आराध्य शिंदे 4 कडे 4 काय नाही. सर एक फोटो घेतो तुमचा. हे मेजरमेंट मला करता येतं. 1 डिग्री आहे हे 3 असे बोलले. त्या 2 मधलं अंतर जे आहे या टोकाच्या टोकाचं 5 डिग्री आहे. या ठिकाणी असं मी असं बघितलं एवढं दुसरं हात बघितलं तर हे 10 डिग्रीचं होतं. या 2 पर्यंत घेतलं असं तर 16 डिग्री 15 डिग्री आहे. अशा पद्धतीने बोलले मी. ते 25 सहजपणे ठोकाई आहे ही देखील तुम्हाला ते लावून बघायचं आहे. आता हे डिग्रीच असं पाहिजे किंवा मेजरमेंट करायची गरज आहे अशी काहीही गरज नाही. मोजायचं तुम्हाला आहे तर तुम्ही मोजताना 2 तारे असे मोजले चालेल. या पद्धतीने मोजता तारे असतील अनेक पद्धतीने पण मोजता येतात. मग आता सांगितलं की पृथ्वीवरती 75 किलो वजन असेल तर इतर घरावरती किती असेल की त्या मधल्या शीटवरती असणार आहे ते देखील फेकायचं नाही आपल्याला. संध्याकाळी दाखवलं कशामध्ये करायचं ते करेक्शन दाखवलं जे आहे इथे बघ जानेवारी ते जून, जुलै ते डिसेंबर आणि 1 ते 30 असेल, 1 ते 30 असेल. या आज एप्रिलची 30 तारीख आहे तर आपल्या लक्षात येईल 34 मिनिटं आपण ॲड केली की आपल्याला परफेक्ट ते घड्याळाचा अंदाज होणार आहे. कधीही वर्षभर तेव्हा कुठल्याही वर्षी फक्त ते नॉर्थ आलं ही जी दिशा दिलेली आहे ही दिशा जी आहे ही आपल्याला उत्तर दिशेला लावलं पाहिजे. आता ते दाखवलं कशामध्ये काम करतं. आणि महत्त्वाचं शीट घेतली कटिंगला घरी सुरू करू नका. एक QR कोड मागा दिलेला आहे तेव्हा घाईचं QR कोड दिलेला आहे. तो QR कोड स्कॅन करा. स्कॅन केल्यानंतर हे कसं मेकिंगचं आहे कशा पद्धतीने काम करतं आता तो व्हिडिओ दाखवला तुम्हाला तो कसा मेकिंग होईल कशा पद्धतीने कटिंगला काय महत्त्व करायचं कुठे महत्त्व कटिंग करायचं ते बघा आणि त्या पद्धतीने असेंब्ली केली तर हा सर्व पार्ट जो आहे हा सहजपणे चांगल्या पद्धतीने करणं शक्य आहे. एकदा व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही आणि नंतर आपण ग्रुपिंग करून शाळा सुरू करणार आहोत कार्यशाळा. त्या पद्धती मुवमेंट असेल ते हा तारा असेल या ठिकाणी मी जर बघतो या ठिकाणी तारा घेत असेल तर मला असं ते 25 डिग्री माझ्या ठिकाणाहून 25 डिग्रीवरती तो तारा आहे. म्हणजे अल्टिट्यूड जो आहे या थोडंपासून तो 25 अल्टिट्यूडवरती आहे हे सांगणं कसं स्वतःच एक यंत्र त्या रस्ता आहे. पुढे गेलं चंद्र बघायचा आहे चंद्र बघू शकाल फक्त सूर्य डायरेक्ट बघायचा नाही. त्यातून बघताना असं बघितलं सूर्य बघू नका. पण आता काय करावं लागेल हा सूर्यावरती घ्यायचा आणि शाडू आपल्या हाताला घ्यायची एक सर्कल तयार व्हायचं. तिथून किरण आलेली आहे तिथून पडण्यात आता पोल सर्कल झालं की ते तुमचं परफेक्ट अलाइनमेंट झालेली आहे सांगताय. आणि हिरडिंग घेतली की तुम्हाला लक्षात येईल 6 वाजता काय असेल 6 वाजता 0 असेल. 7 वाजता किती होईल 15 डिग्री. 8 वाजता 30 डिग्री आणि 12 वाजता किती असतील 90 डिग्री होईल. अशा पद्धतीने आपलं सूर्याचं अल्टिट्यूड पोहोचता येतं. तर तो ढोल थेट सूर्याकडे असं बघू नका चंद्र बघू शकाल चंद्र अडचण. हे तारकाचक्र ज्यावेळेस तुम्ही कटिंग करता मधला जो पोर्शन आहे आपला हा इलेक्ट्रिकल जो पार्ट निघणार आहे त्यावर सुद्धा तो फेकायचा नाही वेस्ट जाणार नाही. त्यावर काय केलेलं आहे आपण
अदर प्लॅनेटवरचं जे वेट आहे ते कम्पेअर करता येतं. त्याचं वस्तुमान दिलेलं आहे, गुरु शनी मंगळ. समजा माझं पृथ्वीवर जर 60 किलो वजन असेल तर चंद्रावर किती भरणार ते 10 किलो, बरोबर. म्हणजे इथं 60 किलो आहे मी, चंद्रावर गेलं तर 10 किलो भरणार. त्याची काही ग्रॅव्हिटी, ते इथं ग्रॅव्हिटेशनल जे त्याचं मास आहे ते प्रत्येक याचं दिलेलं आहे. ते सुद्धा तुम्हाला गाईड म्हणून कामी येणार आहे. इथे लक्षात येईल बघा की सगळे आकडे जे आहेत ते संपूर्ण मराठ केलेले आहे. हे लाल रंगाचे दाखवलेले आहेत, हे प्रमुख 20 तारे जे आपण म्हणलेले आहेत, हे 20 तारे त्या पद्धतीने वेगळे मार्क केलेले आहेत. महत्वाचं आपल्याकडे 5 बोटं दिलेली आहेत, त्या 5 बोटांनी आपण वेळ करू शकतो. त्या पद्धतीने मुवमेंट असेल ते हा तारा असेल या ठिकाणी, मी जर बघतो या ठिकाणी तारा घेत असेल तर मला असं ते 25 डिग्री माझ्या ठिकाणा 25 डिग्रीवरती तो तारा आहे. म्हणजे अल्टिट्यूड जो आहे या घोड्यापासून तो 25 अल्टिट्यूडवरती आहे. हे सांगण्याचं स्वतःचं एक यंत्र त्या असणार आहे. कुठे गेलं चंद्र बघायचा आहे, चंद्र बघू शकाल, फक्त सूर्य डायरेक्ट बघायचा नाही. त्यातून बघताना असं बघितलं सूर्य बघू नका. मला आता काय करावं लागेल, हा सूर्याचा वरती घ्यायचा आणि शाडू आपल्या हातावर घ्यायची. एक सर्कल तयार व्हायचं, इथून किरण आलेली आहे, इथून पडण्यात आता पोच सर्कल झालं की ते तुमचं परफेक्ट अलाइनमेंट झालेली आहे सांगताय. आणि हिरडी घेतली की तो लक्षात येईल. 6 वाजता काय असेल, 6 वाजता 0 असेल. 7 वाजता किती होईल 15 डिग्री, 8 वाजता 30 डिग्री आणि 12 वाजता किती असतील 90 डिग्री होईल. अशा पद्धतीने आपलं सूर्याचं अल्टिट्यूड पोहोचता येतं. तर तो ढोळ थेट सूर्याकडे असं बघून बघू नका, चंद्र बघू शकाल, चंद्र काढचं नाही. हे तारकाचक्र ज्यावेळेस तुम्ही कटिंग करता तर मधला जो पोर्शन आहे आपला हा इलेक्ट्रिकल जो पार्ट निघणार आहे त्यावर सुद्धा तो फेकायचा नाही, वेस्ट जाणार नाही. त्यावर काय केलेलं आहे आपण अदर प्लॅनेटवरचं जे वेट आहे ते कम्पेअर करता येतं. त्याचं वस्तुमान दिलेलं आहे, गुरु शनी मंगळ. समजा माझं पृथ्वीवर जर 60 किलो वजन असेल तर चंद्रावर किती भरणार ते 10 किलो, बरोबर. म्हणजे इथं 60 किलो आहे मी, चंद्रावर गेलं तर 10 किलो भरणार. त्याची काही ग्रॅव्हिटी, ते इथं ग्रॅव्हिटेशनल जे त्याचं मास आहे ते प्रत्येक याचं दिलेलं आहे. ते सुद्धा तुम्हाला गाईड म्हणून कामी येणार आहे. इथे लक्षात येईल बघा की सगळे आकडे जे आहेत ते संपूर्ण मराठ केलेले आहे. हे लाल रंगाचे दाखवलेले आहेत, हे प्रमुख 20 तारे जे आपण म्हणलेले आहेत, हे 20 तारे त्या पद्धतीने वेगळे मार्क केलेले आहेत. महत्वाचं आपल्याकडे 5 बोटं दिलेली आहेत, त्या 5 बोटांनी आपण वेळ करू शकतो. करता येईल का, हा माझा एक महत्वाचा काम राहिला. दुर्बीण असली पाहिजे अशी काही गरज नाही आहे. आपल्याला काही वस्तू तयार करताना रात्रीचं आकाश सहज बघता आलं पाहिजे. तो स्टार ट्रॅकर आहे हा आपल्या स्वतः करता आला पाहिजे आणि तो आपल्या भाषेमध्ये असला पाहिजे असा मी आग्रह ठेवला. आणि त्यातून ही जी संकल्पना आहे आकाशाच्या व्यवस्थे ही आपण तयार केली. त्यामध्ये 2 ते 3 वस्तू असणार आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत. त्यामध्ये आपण टीमवर्क आता असं सांगितल्याप्रमाणे टीममध्ये काम करूयात. आणि नेमकं त्यात काय करणार आहोत यामध्ये ज्या गोष्टी बघायच्या आहेत त्यामध्ये जे खगोलशास्त्र विषय आपण म्हणतो आहे तो विषय कसा अभ्यास केला पाहिजे, आपल्याला आकाशदर्शन करायचं आहे त्याची पूर्वतयारी काय माहिती असली पाहिजे, किंवा ध्रुवतारा कसा शोधायचा आहे. आता तुम्ही ज्या दिशेला तोंड करून बसलेला आहात त्या दिशेची ती दिशा कुठली आहे सांगता येईल. आता या दिशेला कुठली दिशा असेल, ही पश्चिम नाही नॉर्थ आहे. असं काय कुठली दिशा असली पाहिजे. माझ्या शाळूची पडली आता जे आहे हे आता पडते हे वेस्ट नदी आहे, ही ईस्ट असली पाहिजे, साऊथ असला पाहिजे, ही नॉर्थ असली पाहिजे. तर लक्षात की ही जी ध्रुवतारा शोधण्याकरता जेव्हा आलो ही पहिल्यांदा होती या गच्चीवर. तुम्ही जस्ट बाहेर बघितलं शाडू पडते आहे बिल्डिंगवरती, सूर्य कसा आहे त्याच्या उलट दिशेमधून सांगता येतं मला की दिशा कुठली आहे. आता शाडू कशी पडते ती सांगून सांगता येतं आहे. शिक्षक आणि मित्र आज या कार्यशाळेने मला आमंत्रित केल्याबद्दल मी अर्पिता देशपांडे आणि सुरेश सर यांचे आभार मानतो. आणि आपल्याला ही जागा सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल बर्सेल क्लासेसचे आभार मानतो. लक्षात घ्या काय झालं झुमका झालं.